हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी चाललेले आहे रामदराला. मम्मी आणि आजी माझ्याकडे आलेल्या आहेत. सो आम्ही सगळेजण मिळून रामदराला चाललेलो आहोत. आज संडेचा दिवस आहे. निघतोय आम्ही. आत्ता वाजलेले आहेत 12 वाजत आलेले आहेत. 12:30 वाजत आले. सो चला निघूयात आता. ताई कुठे चाललो आपण फिरायला? कुठे? संडेचा दिवस आहे. खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त. वन डे पिकनिकसाठी रामदरा मंदिर हे अगदी बेस्ट आहे, पाहण्यासारखं आहे आणि पुण्यापासून खूप जास्त जवळ आहे. आम्ही मे महिन्यामध्ये आलो होतो आणि खरंच खूप सुंदर, त्यावेळीसुद्धा छान वातावरण होतं. बाहेरच्या साईडला तुम्हाला 4 व्हीलर 2 व्हीलर पेड आणि फ्री हे दोन्ही पार्किंग तुम्हाला मिळतात आणि बाहेरूनच येताना खूप स्टॉलसुद्धा आहेत खाण्याचे. पण त्याऐवजी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही बाहेरून घेऊन या कुठून तरी, किंवा तुम्ही डबेसुद्धा घेऊन येऊ शकता. आतमध्ये आल्यानंतर एकदम घनदाट अशी झाडं आहेत आणि लोक सगळी अशी मस्त ग्रुपनी बसलेत, जेवण करतायत आणि खूप छान वाटलं हे सगळं बघून. व्लॉग मध्ये येत नाहीये, गपचूप गपचूप घेते त्यांना. मंदिर इकडे आहे. मंदिराच्या बॅक साईडने तुम्ही इकडे येऊ शकता. इकडच्या साईड इथे वॉशरूम आहे आणि इकडून असं पूर्ण गोल राऊंड फिरू शकता. आम्ही आता गोल्ड राऊंड मारतोय मंदिराला. दोघेच जण आहोत. मम्मी ते बसलेत. सोनू हे बघ, इथे खूप सुंदर फोटो येईल आपले. थांब थांब. इथे छान वाटतंय ना, तिकडे ऊन आहे. ओढणी घेतली डोक्यावरून. रामदरा. ऐसा हस्बैंड चाहिए देखो. बॅग घेऊन चाललाय माझा नवरा माझी. मस्त फिरून झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी बसलो. इथे खूप सारे असे फॅमिली बसले होते, जे काही जेवण करत होते, काही गप्पा मारत होते आणि ह्या झाडांखाली एकदम अशी घनदाट अशी सावली होती, त्यामुळे छान वाटत होते इथे बसायला. आम्हीसुद्धा येताना बाहेरून वडापाव आणि भेळ आणली होती आणि मी घरून येताना काही लाडू घेतले होते. खरं तर माझ्या लक्षात नाही आलं की मी डबा घ्यायला पाहिजे होता. मला माहीत नव्हतं की तिथे इतकी सुंदर अशी बसायला जागा आहे आणि लोक अशी मस्त बसून जेवू शकतात. मी घरनं येताना काही थोडाफार खाऊ घेतला होता, तेच आम्ही खाल्लं आणि छान वाटलं. मस्त आहे. वन डे पिकनिकसाठी एकदम सुंदर स्पॉट आहे. तुम्हीसुद्धा रामदरा नक्की पहा. आता पावसाळा चालू आहे. पावसाळासुद्धा मस्त एकदम हिरवळा असेल आणि हिवाळ्यातसुद्धा पाहण्यासारखं आहे. नक्की या.